ट्रम्प आता ब्रँडेड औषधांवर 100% कर लादणार। 1 ऑक्टोबर पासून कर लागू होणार। याचा मोठा फटका भारतीयांना। पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मिळणार विशेष मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे होणार मदतीचं वाटप। पूरग्रस्त नागरिकांना रोख रक्कम आणि वस्तू रूपाने मदत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती। मराठवाडा पुरात असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचगाण्यात मग्न। शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या नाचण्यामुळे नाराजी। सरकारी लाडक्या बहिणींकडून वसुली। 8,000 सरकारी बहिणींनी लाटला फायदा। सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारलाच लावला 15 कोटींचा चुना। जिल्हा परिषदेमध्ये नव्यानंच आरक्षण। सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल। जुन्या पद्धतीचं आरक्षण ठेवण्याची याचिका फेटाळली। सनातन संस्था दहशतवादी संघटना नाही। सनातन संस्थेवर बंदी घालायला उच्च न्यायालयाचा नकार। डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो लवकरच धावणार। 5 स्थानकांचा 5.5 किलोमीटरचा मार्ग। सुरक्षा तपासणी आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सेवा सुरू होणार। पुणे दौऱ्यावर शेतकऱ्याला झापणारे अजित पवार म्हणतात, मी काही चिडलो नाही। बातम्या चुकीच्या लावल्या। कैद्यांनी पोलिसांनाच केली मारहाण। कैद्यांना न्यायालयातून कारागृहात नेतानाची घटना। 4 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल। बीएमसी अधिकारी फेरीवाल्यांना संरक्षण देत असल्याची चर्चा। पदपथावरील अतिक्रमण हटवताना भेदभाव होत असल्याचा आरोप। समाज माध्यमांमधल्या व्हिडिओनं पितळ उघडं पाडलं। वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या जीवनावरील चित्रपटाला हिरवा कंदील। प्रदीप शर्मा आणि अभिजित पानसे यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन मिळवली परवानगी। बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्याला 4 महिन्यांनंतर जामीन मंजूर। तरुणाला बॅटनं मारहाण केल्याचं प्रकरण। बीड जिल्हा सत्र न्यायालयाचा सतीश भोसलेला जामीन। मुक्ताईनगरमध्ये डंपरची बाईकला धडक। पती पत्नी आणि मुलगा जागीच ठार। अपघातात 8 वर्षांची मुलगी गंभीर जखमी। मालेगाव तालुक्यामधील अतिवृष्टीचा शेतीला फटका। 13,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 19,000 शेतकरी संकटात। कापूस, सोयाबीन, भुईमूग यासोबत फळबागांचंही नुकसान। नांदेडला पुराचा वेढा। गोदावरीच्या बॅकवॉटरनं गावं वेढली पाण्याच्या विळख्यात। नांदेडच्या पुराची ड्रोन दृश्य समोर। पाकिस्तानचे पंतप्रधान 3 दिवसात दुसऱ्यांदा ट्रम्पना भेटले। बंद खोलीत बैठक। चर्चांना उधाण। लष्कर प्रमुख मुनीर सुद्धा उपस्थित। नवरात्रोत्सवाची आज 5वी माळ। अंबाबाई मंदिरामध्ये भक्तांची मांदियाळी। नवरात्रोत्सवात देशभरातून भाविक अंबाबाईच्या चरणी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या। राज्यातील पूर परिस्थितीमुळे एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या।